नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहुयात ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्या गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी बेळगाव शहर व तालुका तसेच खानापूर व कित्तूर तालुक्यातील शाळा आणि 12वी पर्यंतच्या महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून पावसामुळे काही भागात रस्त्यांची दुरवस्था, पाणी साचणे आणि वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतला आहे. खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हेमाडगाव मार्गावरील हालात्री गावाजवळचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पूल ओलांडणे अत्यंत धोकादायक बनलं आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गाचा वापर टाळण्याचे व पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन केलंय. तसेच पूल पाण्याखाली असताना कोणताही धोका पत्करू नये असंही आवर्जून सांगण्यात आलं आहे. खानापूर तालुक्यातील कणकुंबी पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला असून हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. आज सकाळपासून नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली असल्यानं मंदिर परिसरात पूर्णतः पाणी साचलेलं दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसात मंदिर परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं असं प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलंय. मुसळधार पावसामुळे कंगराळी खुर्द भागातील बंधारा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतांशी संपर्क तुटलाय. शेतात पाणी साचल्यानं शेतीची कामे पूर्णतः ठप्प झाली असून काही भागात शेतात पोहोचणंही अवघड झालंय. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची स्थिती उद्भवत असूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरवेळी आश्वासन दिलं जातं पण प्रत्यक्षात काहीच होत नाही अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी वर्गाच्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी स्थायी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस निमित्त बेळगाव शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिली. ते म्हणाले, अंमली पदार्थांविरोधात समाजाने एकत्र येऊन लढा देणं अत्यंत आवश्यक आहे. या मोहिमेसाठी शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्यांना पत्र पाठवून सहकार्याची विनंती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शहरात अंमली पदार्थांविरोधी समित्या स्थापन करणे, जनजागृती मोहीम राबवणे तसेच विद्यार्थ्यांकडून सामूहिक शपथ घेण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त बोरसे यांनी नागरिक आणि विशेषतः तरुण वर्गाला या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शहर अंमली पदार्थ मुक्त बनवण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलता येईल. खानापूर चौकी कणकुंबी येथील गुरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढवला असून बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास कणकुंबी चेकपोस्ट परिसरात सदर घटना घडली. या भीषण हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव दशरथ वरंडेकर, वय वर्षे 60 असं आहे. दशरथ वरंडेकर हे बुधवारी सकाळी आपली गुरे चरायला जवळच्या डेल्टा परिसरातील जंगलात गेले असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. जखमी दशरथ वरंडेकर यांना कणकुंबी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रथम कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु वरंडेकर यांच्या तोंडाला गंभीर जखम झाल्याने व कणकुंबी आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तातडीने त्यांना बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना केएलई रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कणकुंबी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
केवळ 60 रुपयांच्या भाड्यासाठी रिक्षा चालकावर काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातल्या समर्थनगर परिसरात घडली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अल्ताफ हुसेन असं जखमी रिक्षा चालकाचं नाव असून त्याने बेळगाव बस स्थानकातून समर्थनगरपर्यंत काही युवकांना रिक्षाने सोडले होते। ठरवलेले 60 रुपयांचे भाडे मागितल्यावर या युवकांनी रागाच्या भरात अल्ताफवर दांडेने बेदम मारहाण केली आणि नंतर घटनास्थळावरून फरार झाले। हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे अल्ताफला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे। शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसात रस्त्यावरील विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी आसिफ सेठ फाउंडेशनने पुढाकार घेतलाय। शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील भाजीपाला विक्रेते व इतर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। फाउंडेशनचे स्वयंसेवक थेट विक्रेत्यांपर्यंत जाऊन संवाद साधत रेनकोटचे वितरण करत होते। या उपक्रमामुळे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पावसातही न थांबता काम करणाऱ्या या मेहनती विक्रेत्यांना केवळ पावसापासूनच रक्षण नव्हे तर सामाजिक सन्मानही मिळाल्याची भावना व्यक्त झाली। आमदार आसिफ सेठ म्हणाले की संकटाच्या काळात मदत करणे ही जबाबदारी आहे, दान नव्हे। या उपक्रमाने पावसाशी झुंजणाऱ्या विक्रेत्यांना आशेचा नवा किरण दिसला। शहरातील वाहतूक पोलिसांना बेंगळूर शहर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे। या उपक्रमाचा प्रारंभ कुमार गंधर्व रंगमंदिर येथे मंगळवार दिनांक 24 जून रोजी झाला असून बुधवारपासून शनिवारपर्यंत पोलीस आयुक्तालयात प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत। बेंगळूरसारख्या मेट्रो सिटीमध्ये वाहतूक नियमनासाठी प्रभावी प्रणालींचा अवलंब केला जातो। त्याच धर्तीवर इतर शहरांमध्येही अशा उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे। प्रशिक्षणामध्ये सिग्नल यंत्रणा, पार्किंग आणि नो पार्किंग क्षेत्रे, रस्त्यांची गुणवत्ता, योग्य गतिरोधकांचे नियोजन तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना यांचा समावेश आहे। बेंगळूर वाहतूक पोलिसांच्या टीमने कार्यशाळेमध्ये बेळगाव पोलिसांना प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यशाळेला वाहतूक दक्षिण आणि उत्तर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रशिक्षणामुळे बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। आज पाणलोट क्षेत्रामध्ये तब्बल 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा एकूण पाऊस 776.9 मिलीमीटर इतका झाला आहे। सततच्या पावसामुळे जलाशयात 3 फुटांनी पाणी पातळी वाढली असून सध्या पातळी 2465 फुटांवर पोहोचली आहे। जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 10 फुटांची भर बाकी असून पुढील काही दिवसातील पावसावर याचं भवितव्य अवलंबून आहे। शहरवासियांना सतत वीज आणि पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असताना ही जलसाठ्यातील वाढ दिलासादायक ठरू शकते। जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सतत पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यातही शेतकऱ्यांची शेतीतील लगबग काही थांबलेली नाही। आषाढी एकादशी जवळ आल्यानं बाजारात रताळ्याला चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकरी पावसाच्या धारेतही रताळ्यांची काढणी करताना दिसत आहेत। शेतीमध्ये चिखल आणि पाणी साचलं असतानाही शेतकरी कुटुंबांसह रताळी काढण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे। यंदा रताळ्याचं उत्पन्न समाधानकारक असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विक्रीतून चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। या मेहनतीतून शेतकऱ्यांची कष्टाची तयारी आणि जिद्द प्रकर्षाने दिसून येते। स्थानिक कृषी क्षेत्रातून प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे की अशा मेहनती शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी तसेच समर्थन मूल्याच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा। भांदूर गल्ली अनगोळ येथे मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागण्याची घटना घडली। या आगीमध्ये घरातील पंखे, टीव्ही व इतर साहित्य, महत्वाची वीज उपकरणे पूर्णतः जळून खाक झाली आहेत।
नीरा कंगराळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अचानकपणे झालेल्या शॉर्ट सर्किटने काही क्षणातच घराला आगीने रौद्र रूप धारण केलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवितहानी टळली असली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालंय. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव आनंदनगर येथील दुसरा क्रॉस परिसरात तलावासारखी स्थिती निर्माण झाली. गल्लीमधून वाहणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पाण्यामुळे नागरिकांचे चालणे आणि दुचाकी चालवणे कठीण झाले. संपूर्ण गल्ली गुडघाभर पाण्याने भरल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही अशक्य झालंय. गेल्या वर्षभरापासून अपूर्ण अवस्थेत असलेला नाला हे या परिस्थितीचं मुख्य कारण असून पावसाचं पाणी थेट दुसऱ्या क्रॉस मार्गे वाहू लागलंय. परिणामी अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या या समस्येचं मूळ कारण म्हणजे अपूर्ण व रखडलेली गटार आणि नाल्यांची कामे. प्रशासनाने याकडे वेळेवर लक्ष न दिल्याने नागरिकांना दरवर्षी अशाच प्रकारे त्रास सहन करावा लागतो. नागरिकांकडून प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जोयडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे जंगलातील काही आश्चर्यकारक दृश्य समोर येत आहेत. वन्य प्राणी आता थेट बस स्थानकात आसरा घेत असल्याचे प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय. गणेश गुडीत दांडेली मार्गावरील अवेडा येथील बस स्थानकात काही दिवसांपूर्वी बिबट्या बसून असल्याचं स्थानिकांनी पाहिलं. त्यानंतर काल रात्री या स्थानकातच एका अस्वलानेही आसरा घेतल्याचं निदर्शनास आलंय. हे दृश्य पाहून प्रवासी आणि ग्रामस्थ चकित झालेत. या भागामध्ये बऱ्याचदा वन्य प्राणी रस्त्यावर फिरताना दिसत असून प्रवासी त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करतात. सध्या पावसाळा सुरू असल्यानं या प्राण्यांना पावसापासून संरक्षणासाठी उघड्या जागांऐवजी छत असलेल्या ठिकाणी आसरा घेण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. या प्रकारांमुळे स्थानिक प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सार्वजनिक वाहतूक ठिकाणी वन्य प्राण्यांची उपस्थिती धोकादायक ठरू शकते. याची दखल घेऊन वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर रोड उद्यमबाग परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. गटारींची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्यामुळे निचऱ्याला अडथळा येत असून वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. रस्त्यावर साचलेलं पाणी व वाहतुकीतील अडथळ्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेळेवर गटारींची स्वच्छता व जलनिचरा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. येळ्ळूर धामणे येथील वैष्णव सदन आश्रमातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीला मंगळवार दिनांक 24 जून रोजी शुभारंभ झाला. चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे भाविकांच्या उपस्थितीत आरती, हरिनाम संकीर्तन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी पूजन पार पडले. मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात सुरू करण्यात आला. पावसाच्या सरींमध्येही वारकरी भक्तिभावाने मार्गक्रमण करत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे निघालेत. परंपरेप्रमाणे या 15 दिवसांच्या वारी दरम्यान दररोज कीर्तन, हरिपाठ तसेच नीतिधर्म शिकवणाऱ्या कथा सादर केल्या जातात. वारी मार्गातील प्रत्येक गावात वारकऱ्यांसाठी भोजन, नाश्ता आणि निवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. वारीचा समारोप पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने होणार असून त्यानंतर सर्व वारकरी पुन्हा बेळगावात परतणार आहेत. काल मंगळवार दिनांक 24 जून रोजी बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावामध्ये 106 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून ही नोंद कर्नाटक राज्यातील सर्वाधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आज बुधवार दिनांक 25 जून रोजी देखील बिजगर्णी आणि परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहिलाय. या सततच्या पावसामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागलंय. काही ठिकाणी पिकांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी जमिनीत आर्द्रता वाढल्यानं खरीप हंगामासाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस बेळगाव तालुक्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गोकाक येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेसाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की गोकाक महालक्ष्मी यात्रोत्सवात लाखो भाविक सहभागी होणार असून लोकांच्या सोयीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे आहे. यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. रहदारी कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण, मार्गदर्शक फलक, पार्किंग व्यवस्था आदींबाबत वेळेत तयारी करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. राज्यातील बीपीएल कार्डधारक कुटुंबांना मिळणाऱ्या तांदळाच्या काळा बाजाराला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच इंदिरा आहार किट ही नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी दिली आहे. सध्या केंद्र सरकारकडून 5 किलो आणि राज्य सरकारकडून 5 किलो असे एकूण 10 किलो तांदूळ दरमहा बीपीएल धारकांना दिला जातो. मात्र गरजेपेक्षा अधिक तांदूळ मिळत असल्यामुळे काही लाभार्थी तो तांदूळ काळ्या बाजारात विकत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या गैरवापरास आळा घालण्यासाठी आता सरकारने हेच धान्य आता किटच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतलाय. इंदिरा आहार किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल: 1 किलो साखर, 1 किलो मीठ, 1 किलो तूर डाळ, 1 लिटर खाद्यतेल, 100 ग्रॅम चहा पावडर, 50 ग्रॅम कॉफी पावडर, 2 किलो गहू. ही योजना लवकरच राज्यभरात राबवली जाणार असून केवळ बीपीएल कार्ड धारकांनाच ही किट विनामूल्य दिली जाणार आहे. यामुळे गरजूंना पोषण मूल्य असलेले अन्नधान्य मिळेल, शिवाय काळा बाजारालाही आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल गजरी अशा भक्तिरसात न्हालेल्या गजरात गोव्यातील 70 वारकरी मंडळाचे शेकडो वारकरी पंढरपूरकडे पायी वारी करत आहेत. आषाढी एकादशी निमित्त सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे भक्त गोमांतकातून बेळगाव मार्गे पंढरीकडे वाटचाल करत आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी संतांच्या पालख्या टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक पुढे सरकत आहेत. हरिनामाचा झेंडा रोवून चंद्रभागेच्या काठी डाव मांडण्यासाठी हे वारकरी भक्तिभावाने पुढे निघालेत. वारीचे हे संचलन सुमारे 15 ते 17 दिवस चालणार असून दररोज भक्तिमय वातावरणात प्रवास पार पडतो. आज हे वारकरी राकसकोप रोड, बॉक्साईड रोड मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून पुढे प्रस्थान करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या भक्तिमय वारीमध्ये श्रीराम जयराम जय जयरामच्या गजराने संपूर्ण परिसर भारलेला असून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनाही आध्यात्मिक आनंद मिळतोय. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, सचिव आणि न्यायाधीश संदीप पाटील यांनी आज बेळगाव येथील बिम्स रुग्णालयाला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डांना भेट देऊन रुग्णाशी थेट संवाद साधला. तसेच रुग्णालयातील सुविधा, व्यवस्थापन व उपचार व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. औषध साठ्यांची पाहणी करून तेथील उपलब्धतेची माहिती घेतली. यावेळी बिम्सचे अधिकारी, डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन आणि सेवा सुधारण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी पायी दिंडीतून पंढरीकडे प्रस्थान करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बसरीकट्टी गावातूनही आज वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने निघालेली दिंडी उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. शेती, मजुरीसारख्या कष्टकरी कामांमध्ये गुंतलेली ही मंडळी वर्षातून एकदा विठोबाच्या दर्शनासाठी निघतात. या वारीमध्ये त्यांचा उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभाव विशेष जाणवतो. गावातून दिंडी निघताना संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजरात न्हाऊन गेलेला असतो. दिंडीच्या प्रस्थानावेळी भाजप नेते धनंजय जाधव, विकास देसाई, तान्हाजी चौगुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने आज शासकीय पीयू कॉलेज सदलगा आणि विद्यासागर हायस्कूल बोरगाव
येथील विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदेशीर परिणाम आणि समाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत माहिती दिली। युवकांमध्ये नशेच्या वाढत्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी शिक्षण संस्थांनी सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमास दोन्ही शाळांचे शिक्षक, विद्यार्थ्यांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमामध्ये सहभाग घेत सकारात्मक प्रतिसाद दिला। शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर आचार्य गल्ली येथील पद्मावती नरहरी गलगली यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झालं आहे। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक जयंत जाधव यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांसह घटनास्थळी बोलवून त्यांना माहिती दिली। यावेळी त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले। तालुका पंचायत सभागृहात झालेल्या राज्य सरकारच्या गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीच्या चिकोडी तालुका बैठकीत बहुतेक तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी दिसून आली। त्यामुळे योजनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी संतप्त होऊन सहाय्यक अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तालुकास्तरीय बैठकीला अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर संतप्त झालेले चिकोडी तालुका गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की आपण येथे दिखाव्यासाठी बैठका घेत आहोत का? जर प्रत्येक बैठकीला प्रत्येक विभागातील एकच व्यक्ती येत असेल तर आपण सरकारी योजना कशा राबवू शकतो? किमान बैठक संपल्यावर त्यांनी किमान त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांकडून मागील बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांबद्दल माहिती घ्यावी असे ते म्हणाले। शिरढाण तालुका हुक्केरी येथील घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील बुडीतग्रस्त कुटुंबांना गाय रानामधील जमिनी मंजूर करून द्याव्यात अशा मागणीचे निवेदन दलित नेते श्रीकांत तळवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी ग्रेड 2 तहसीलदार प्रकाश कळलोळी यांना दिले। प्रत्येक वर्षी पावसाळी हंगामात शिरढाण पाणलोट क्षेत्रानजीकच्या लोकवसाहतीत पाण्याचा शिरकाव होत असल्यानं या कुटुंबांना प्रत्येक वर्षी स्थलांतरित व्हावे लागते। यामुळे या कुटुंबाची होणारी परवड गांभीर्याने घेऊन गायरानमधील जमिनीचा या नुकसानग्रस्त कुटुंबांना लाभ मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन ग्रेड 2 तहसीलदार प्रकाश कळलोळी यांना देण्यात आले। या प्रसंगी किरण शेवाळे, अशोक वाडेदार, दुर्गाप्पा पुजारी, मलगोडा पाटील, बसवाणी वारेपगोळ, मुथुराज मॅगेरी, शंकर वाडेर, महांतेश वगन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढच होत आहे। सध्या दूधगंगा नदीच्या पाण्याने कारदगा ग्रामदैवत बंगाली बाबा देवस्थानला वेढा घातलाय, तर बारवाडेतील स्मशानभूमीबरोबरच शेतवाडीमध्ये पाणी शिरलं आहे। अद्याप पाणी वाढतच असल्यानं नदीकाठावरील गावात पुराची धास्ती वाढली आहे। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये गेल्या 3 महिन्यापासून संततधार पाऊस पडतोय। कधीतरी उघडीप, अन्यथा कायमच पाऊस अशी परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे। याचा परिणाम म्हणून परिसरात अनेक शेतकरी पेरणीपूर्व मशागती करू शकलेले नाहीत। अजूनही अनेक शेतकरी खरीप पेरणी करण्यासाठी पाऊस उघडीप कधी देणार याकडे लक्ष ठेवून आहेत। अशा या परिस्थितीत कृषी संघाच्या माध्यमातून भुईमूग शेंगा बियाणासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध केल्या। सोमवारी याचे वितरण सुरू केले आणि मंगळवारी कृषी संघाकडे उपलब्ध असणारा साठा पूर्णपणे संपला। भुईमूग शेंगा मिळवण्यासाठी कृषी संघाच्या माध्यमातून वितरण केल्या जाणाऱ्या एफपीओ गोडाऊन बाहेर शेतकऱ्यांचा गर्दीचा महापूर आल्याचं दिसून आलं। निपाणी तालुक्यातील कुन्नूर येथे युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। अमर बाळासो कोळी वय 27 असं सदर युवकाचं नाव आहे। कुन्नूर येथील युवक अमर कोळी हा एमआयडीसी येथे कामाला होता। आत्महत्या केल्याचं लक्षात येताच नागरिकांनी याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली। निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी सहकारी हवालदार प्रभू सिद्धांत गिमट यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली। याबाबत मृत अमर याची आई बानुबाई कोळी यांनी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। मंगळवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।